शी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. बघूया. जबाबदारी पक्षाकडून आपल्याला देण्यात आलेली आहे. देशाच्या वरच्या वरिष्ठ सभागृहात आपण जात आहात. खूप खूप धन्यवाद आदरणीय मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांचे आणि आमचे नेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं. वाटलं नव्हतं कधी हा दिवस येईल, कारण लहानपणापासून भाकरीचा संघर्ष बघितलाय, लहानपणापासून भुकेचे चटके सोसलेत, लहानपणापासून संघर्ष केलाय आणि त्याच्यामुळे जेव्हा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये बोलण्याची संधी मिळाली ना, म्हटलं बस अब इससे बडा कुछ नहीं हो सकता. की खूप झालं की आपल्याला एक वंचित दलित मुलगी, भीमराज की बेटी, तिला एकनाथ शिंदे साहेबांनी दसरा मेळाव्यात शिवसेनेचा आवाज बनून बोलायला दिलं. इथेच मी खुश होते. परंतु शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. त्याच्यामुळे आज कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसताना माझ्यासारख्या एका दलिताच्या मुलीला, जिचा बाप हा एक सर्वसामान्य कामगार आहे, जिच्या आईनं काबाड कष्ट केलेले आहेत, त्यांना आज देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोलापूरच्या गल्लीवरती अनवाणी पायानं चालणारी पोरगी आज दिल्लीपर्यंत पोहोचतीये. एकनाथ शिंदे साहेबांचे आभार. आणि ज्यांनी आम्हाला लढायचं बळ दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीमाई, माता जिजाऊ, या सगळ्या जणींचे आभार. कारण मला वाटतं ही माझी उमेदवारी नाही, ही उमेदवारी ही जिजाऊच्या हातातल्या तलवारीची आहे, ही उमेदवारी सावित्रीमाईंच्या हातातल्या पाटीची आहे, ही उमेदवारी बाबासाहेबांच्या हातातील पेनाची आहे, ही उमेदवारी लाडक्या बहिणींची आहे, ही उमेदवारी कष्ट करणाऱ्या प्रत्येकाची आहे, ही उमेदवारी त्या प्रत्येकाची आहे. म्हणजे जी प्रत्येक लाडकी बहीण ही झगडतीये ना संघर्षाशी आणि कष्टाशी, गरिबीशी, कंबर कसून कमरेला पदर खोचून ती झगडतीये ना, त्या प्रत्येक लाडक्या बहिणीला साहेबांनी आज विश्वास दिलाय की तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे, ताई तू घाबरू नकोस, लाडक्या बहिणींचा पाठीराखा. यापेक्षा काय बोलू. ही उमेदवारी जाहीर होण्याच्या काही तासापूर्वीच खूप राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत होत्या. कालपासनं नंदनवनवरती माजी खासदारांच्या भेटीगाठी झाल्या. अनेक जण इच्छुक या सगळ्या पदासाठी होते. त्यातलं हे नाव, जी ज्येष्ठांची नावं होती, ही मागेला सारून एकनाथ शिंदेंनी आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. कुठेतरी नाराजी ही देखील पक्षात आपल्या उमेदवारीमुळे पाहायला मिळत आहेत. आनंद अडसूळांनी सांगितलेलं आहे की मला जो दिलेला शब्द होता तो पूर्ण झालेला नाहीये. ही नाराजी आता नेमकी कशी थोपवणार मग? दादा, मग खरं सांगू का, मला या संदर्भातली म्हणजे उमेदवार कोण आहेत किंवा तुम्ही जे काही सगळं म्हणताय घडामोडी वगैरे वगैरे, खूप साधी मुलगी हो मी, खूप गरीब पोरगी आहे. मला नाही कळत राजकारण, मला नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी कळत. पण मला विश्वास आहे की माझे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी ही जी संधी मला दिली आहे ना, त्या संधीचं सोनं करेन. माननीय अडसूळ साहेब असतील, माननीय शेवाळे साहेब असतील, शायनाताई असतील किंवा अगदी इतर जे जे इच्छुक आहेत, सगळे ज्येष्ठ आहेत, त्यांचं योगदान सुद्धा पक्षासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. पण साहेबांनी आज जो निर्णय घेतला, आमच्या मुख्य नेत्यांच्या निर्णयाच्या सोबत सगळेजण थांबतील आणि हे आमचे सगळे लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींना आनंद वाटेल की कुठलाही वारसा नसलेली, कुठल्याही घराण्याची परंपरा नसलेली, जिनं संघर्षातून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि जी आज धडपडतीये, या माझ्यासारख्या एका गरीब दलित भीमराज की बेटीच्या पाठीशी हे सगळे आमचे. पुढच्या बातमीकडे जाऊया. राज्यसभेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.